नमस्कार, मी उमेश कुमार. TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्या बरोबर आहेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर. अध्यक्ष महोदय, तुमचं TV9 मराठीत स्वागत आहे. आणि तुम्ही जो निकाल दिलेला आहे तो सध्या महाराष्ट्रात एकदम चर्चेचा विषय आहे. एक आरोपांचा धुरळाही यामुळे उठलेला आहे, कारण राजकीय सगळं काही राजकीय आहे. तुमच्या निकालाची पार्श्वभूमी तीही राजकीय आहे. त्यामुळे जे विरोधक आहेत त्यांनी एक सर्वात मोठा जो आरोप लावलेला आहे तो तुमच्या इमानदारीवर लावला आहे. तर तुम्हाला असं वाटतं काय की तुम्ही ज्या चेअरवर बसलेला आहात, जी विधानसभा अध्यक्षाची चेअर आहे, त्याच्याशी इमान राखूनच तुम्ही हा निकाल दिला? बघा, कोण काय आरोप करतं किंवा कोणाला ह्या निकालातून फायदा होईल, वाईट वाटेल, चांगलं वाटेल, या सगळ्या गोष्टींचा जर का मी विचार केला तर मी न्यायबुद्धीने कामच करू शकणार नाही. आणि त्यामुळे अशा आरोपांकडे मी यापूर्वीही लक्ष दिलं नाहीये, निकाल देतानाही लक्ष दिलं नाहीये, आणि निकाल दिल्यानंतरही लक्ष देण्याची मला काही गरज वाटत नाही. मी जो निर्णय घेतलेला आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो निर्णय अत्यंत सुस्पष्ट आणि कायद्याला धरून असा निर्णय आहे. प्रत्येक निर्णयाचे निकष कसे ठरवले गेले आहेत, त्या पाठी कायदेशीर बाजू काय आहे, या सगळ्याचा उल्लेख मी माझ्या ऑर्डरमध्ये केला आहे. त्यामुळे ज्या लोकांना या ऑर्डरविषयी संदेह वाटतो किंवा त्यांना या ऑर्डरविषयी ते समाधान नसतील, त्यांनी दाखवून द्यावं की ह्या ऑर्डरमध्ये असं काय आहे जे कायद्याच्या विपरीत आहे किंवा जे एस्टॅब्लिश नॉर्म्स आहेत त्याच्या विरुद्ध आहे. आरोप करणं सोपं असतं. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. नहीं, इसलिए तो लोग ये भी कहते हैं ना, म्हणजे लोकांना असं वाटतं हा निकाल अपेक्षित आहे. या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं, खूप दिवसांपासून लक्ष होतं. जेव्हा निकाल आला ते बोलले नार्वेकरांनी निकाल दिला, हा अपेक्षित निकाल दिला. नाही बघा, आता कोणाच्या अपेक्षा काय होत्या त्या मला माहित नाही, पण कायद्याला धरून जर अपेक्षित निकाल असेल तर तो कायद्याला धरून तसाच असणार. आता आपण जर बघितलं तर ह्या निकालात सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं की मूळ राजकीय पक्ष कोणता हे पहिली आपण ठरवा. मूळ राजकीय पक्ष ठरवल्यानंतर आपण त्या राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार प्रतोदला रेकग्निशन द्या, आणि ते ठरल्यानंतर आपण अपात्रतेच्या याचिकेच्या मेरिट्सवरती निर्णय द्या. म्हणजे 3 स्टेज कारवाई आपल्याला करायला सांगितलेली. आता पहिली स्टेज म्हणजे काय, मूळ राजकीय पक्ष कोणता. एवढं तर स्पष्ट होतं की एकनाथ शिंदेचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे दोघंही शिवसेना राजकीय पक्ष आपला आहे अशी मागणी करत होते. मला 21 जून 2022 रोजी हा राजकीय पक्ष कोणाचा आहे हे ठरवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले. हे ठरवत असताना स्वाभाविक आहे की मला सुप्रीम कोर्टाने दिलेले निकष जे आहेत त्याच्या आधारावरतीच हा निर्णय घ्यायचा होता. सुप्रीम कोर्टाने दिलेले निकष कोणते होते, आपण पक्षाचं संविधान बघा, पक्षाचं संघटनात्मक रचना बघा, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बघा, आणि तिसरं जी लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळातली ताकद आहे ती कोणाबरोबर किती आहे हे बघा. या तिन्ही क्रायटेरियाजना एकत्र बघितल्यानंतर आपण निर्णय द्या की पक्ष कोणाचा आहे. त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे जे कॉन्स्टिट्यूशन शिवसेना पक्षाचं इलेक्शन कमिशनकडे होतं त्याचा आधार आपण घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की शिंदे गटाने 1999चा आधार घेतलेला संघटनेच्या पक्षाच्या संविधानाचा, आणि ठाकरे गटाने 2018 मध्ये जे अमेंडमेंट कॅरी आउट केलेलं त्याचा आधार घेतलेला. ठीक आहे. दोन्हीमध्ये वाद असल्यामुळे आपण सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स प्रमाणे इलेक्शन कमिशनकडे विचारणा केली की 21 जूनच्या आधी कोणतं संविधान ऍप्लिकेबल होतं शिवसेनेसाठी. त्यावर इलेक्शन कमिशनने स्पष्ट आपल्याला उत्तर दिलं की 1999चं जे संविधान आहे शिवसेनेचं केवळ ते त्यांच्या रेकॉर्डवरती आहे, आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्या रेकॉर्डवरती कोणतंही दुसरं कॉन्स्टिट्यूशन संविधान शिवसेनेचं नाहीये. तुम्ही 2